अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. चला तर बघा, आपण आज मार्गशीर्ष महिन्यात कोणती सेवा करायची आहे. म्हणजे लक्ष्मी मार्गशीर्ष महिन्यात हे केलं तर लक्ष्मी घरात नक्कीच येते. तर बघा कोणती सेवा करायची आहे. तर मार्गशीर्ष महिन्यात घरी लक्ष्मी नक्कीच येते, आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्याला सुख समृद्धी धन दौलत याची कधीच कमी होत नाही. तर बघा, तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये एक शुभ दिवशी म्हणजेच गुरुवार, शुक्रवार, मंगळवार किंवा पौर्णिमा हा शुभ दिवस असतात. म्हणजे आपल्या कुलस्वामिनीचे हे वार आहेत, म्हणजेच महालक्ष्मीचे, तुळजाभवानीचे, म्हणजे जी काही तुमची कुलस्वामिनी आहे तिचे हे वार आहेत. तर बघा, ह्या दिवशी म्हणजे मार्गशीर्षमध्ये महिलांचे उपवास असतात, म्हणजे गुरुवारचे, मंगळवारचे, शुक्रवारचे. तर ह्या दिवशी बघा ही सेवा करायची आहे. तर बघा ही कोणती सेवा करायची आहे आणि काय करायचं आहे. तर बघा, मी तुम्हाला ती सेवा सांगते, ती तुम्ही नक्की एकदा ना एकदा तरी करून बघा. तर ही सेवा आहे कुंकुमार्जन. कुंकुमार्जन करायचं आहे आपल्याला. म्हणजे बघा, देवीचा नाम जप करत देवीच्या मूर्तीवर पायापासून डोक्यापर्यंत कुंकू व्हायचं आहे. याला कुंकुमार्जन म्हणतात. तर बघा, देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे. तर मार्गशीर्ष महिना महालक्ष्मी देवीचा महिना आहे. तर या महिन्यात ही सेवा केली तर लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल व देवीचा वास आपल्या घरात राहील. आता 2 गुरुवार राहिलेले आहेत. तर बघा, म्हणजेच 2 आठवडे राहिलेले आहेत. म्हणजे त्यामध्ये कोणताही तुम्ही एक दिवस निवडा. म्हणजे मंगळवार, शुक्रवार, गुरुवार असं कोणतेही एक दिवस तुम्ही निवडलात तर त्या दिवशी तुम्ही कुंकुमार्जन करा. तर बघा, गुरुवारी केलं तर सगळ्यात उत्तम दिवस आहे. तर बघा, ही सेवा कशी करायची आहे. एक तांब्याचं ताम्हण किंवा चांदीचं ताम्हण घ्यायचं आहे. जर नसेल तर घरात कोणतेही एक ताट स्वच्छ धुवून वगैरे घ्या आणि त्या ताम्हणामध्ये म्हणजे जे असेल ते तुमच्याकडे त्यामध्ये लक्ष्मी मातेची मूर्ती ठेवायची आहे आणि देवीला नमस्कार करायचा आहे आणि जी तुमची इच्छा आहे ती देवीला सांगायची आहे. आणि बघा, एक तुपाचा दिवाही तुम्ही साईडला लावू शकता किंवा तुम्ही देवाऱ्याच्या इथंच पूजा कराल, मग देवाचाही दिवा सुरूच असेल. तर बघा, मग कुंकुमार्जनला सुरुवात करायची आहे. तर कुंकुमार्जन करताना काय करायचं आहे, कुंकू पायापासून डोक्यापर्यंत व्हायचं आहे आणि मंत्र म्हणायचा आहे. तर बघा, कोणता मंत्र म्हणायचा आहे. ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करत आपल्याला ते कुंकुमार्जन करायचं आहे. तर बघा, बऱ्याच जणांना माहीत नाही की कुंकुमार्जन कसं करायचं, मग ते कोणतेही बोटे यूज करतात. तर बघा, आपला अंगठा आणि अनामिका म्हणजेच मधलं बोट याचा वापर करायचा आहे आपल्याला. तर हे कुंकुमार्जन किती वेळा करायचे तर माहीत नसेल तर बघा, आपण आपल्या इच्छेनं करू शकतो. म्हणजे 108 वेळा, 51 वेळा, 21 वेळा, कितीही वेळा केलं तरी चालेल. तर बघा, हे सगळं करायचं आहे तुम्हाला. एक दिवस ही सेवा सकाळी करायची आहे. मग सेवा झाल्यानंतर तुम्ही देवीची आरतीही म्हणू शकता किंवा त्या गुरुवारी केलात तर तुमचे देवीचे सगळेच आरती होईल, गुरुवारच्या आरत्या होतील, त्या दिवशीही तुम्ही करू शकता. तर बघा, हे सगळं झाल्यानंतरनं जी मूर्ती आहे ती आपल्याला दुसऱ्या दिवशी देवाऱ्यात ज्या जागेवर आहे तिथे ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी ठेवू शकता किंवा तुम्ही त्या दिवशीही ठेवू शकताय. आणि बघा, जे आपण कुंकू वाहिलेलं असतं देवीवर त्याचं काय करायचं आहे आपल्याला. तर बघा, ते कुंकू आहे ते आपण रोजच्या वापरात घ्यायचं आहे. म्हणजे रोज सुवासिनी स्त्रियांनी लावायचं आहे. तर बघा, अशा प्रकारे ही सेवा तुम्ही करा. माता लक्ष्मीचा वास तुमच्या घरी अखंड राहील. तर बघा, फक्त मार्गशीर्ष महिन्यामध्ये न करता, म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात फक्त करू नका, तर ही सेवा कधीही म्हणजे मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा ह्या दिवशी सेवाही करू शकता. पौर्णिमेला केलं तर अतिउत्तम ही सेवा आहे. तर बघा, अशा प्रकारे तुम्ही ही सेवा करा. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ओम श्री महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.